आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार. जय जवान जय किसान हे दोन्हीही या जगाचे पोशिंदे आहेत, रक्षणकर्ते आहेत. आता या संदर्भानं आपण गेले 10 दिवस आपल्या आवडी क्षेत्रातील, आवडी शिवारातील चौफुला सेक्टरवर भांगलणीचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत. आता हा युद्ध संग्राम कसा आहे पहा. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा प्रकारे हे तण नावाचं जे काही राक्षस आहे, जो दहशतवादी आहे, तो असा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पसरवला जातो. शिवाय निसर्गतःही पाण्यामार्फत पक्षी लागवड वगैरे अनेक बाबींनी ह्या आपल्या शेतकऱ्याला हे शत्रू त्रास देत असतात. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे यासाठी शेतकऱ्याची जी काय फौज आहे, ही फौज शेतकरी घेऊन त्यांच्याशी मुकाबला करत आहे. शीतल हेगडे या गँगची सैनिक डोक्याला हेल्मेट घालून, हातात छोटंसं खुरपं नावाचं हत्यार घेऊन त्यांनी युद्धाला सुरुवात केलेली आहे. पहा, थोडंफार झालेलं कामकाज, पावसा अगोदरचं कामकाज, युद्धसंग्राम आणि त्यानंतरचा युद्धसंग्राम आपणास दाखवत आहे. हे आहे चौफुला सेक्टर. या चौफुला सेक्टरमध्ये मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असं तण शेतामध्ये आयात झालेलं आहे. आणि हे आयात झालेला शत्रू मोठ्या दिमाखानं या शिवारामध्ये डोलत आहे. पण जे काही मूळ पीक आहे, या मूळ पिकाला या अनावश्यक तणानं घेरलेलं आहे, चारी बाजूने घेरलेलं आहे. त्याची मुस्कटदाबी करायचं केलेली आहे. तर आज ह्या शत्रूशी झुंज देण्यासाठी छबुताईच्या देखरेखीखाली फौज पाठवून दिलेले शीतल हेगडे आहे. पहा, गेल्या 2 आठवड्यामध्ये पाऊस पडण्या अगोदर अशा प्रकारे झालेली भांगलन, चकाचक भांगलन. आता हा चौफुला क्षेत्र का म्हटलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या क्षेत्रावर आपण मिरची, आलं, ऊस आणि बांबू ही 4 पिकं घेतलेली आहेत. आणि यातील मिरची ही फुलायला सुरुवात झालेली आहे. पहा, मिरचीची फुलं आहेत का? ठीक आहे. म्हणजे चौफुला याने 4 पिकं या क्षेत्रावर फुलायला लागलेले आहेत. परंतु त्या पिकांना तण नावाचा जो राक्षस आहे, तो जगून दिना झालेला आहे. तो बांडगुळासारखा या मुख्य पिकाला टाकलेली लागवड वगैरे तो स्वतःच खाऊन टाकतो आणि या मुख्य पिकाच्या नरड्यावर पाय देऊन तो असा डौलानं डोलत असतो. ही आहे आपली कडवा केळी. या नवीन केळी लागणमध्ये आपण इरिगेशनच्या पाटापासून ते आपणाला समोर दिसतो ऊस, त्या ठिकाणी आपण गेल्या 2 आठवड्यापूर्वी भुईमुगाचं बियाणं टोकून घेतलेलं आहे. आणि ह्या बियाणावर ड्रोन रूपी पक्षी सम्राट, मोर, लांडोर, चिमणी, कावळा, साळुंकी आणि कबुतरांचा थवा हल्ला करत असतो. त्यासाठी आम्ही आमच्या डेंजर झोनच्या खिडकीतून लक्ष देऊन सकाळ, संध्याकाळ, दुपार यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, त्यांची राखण केलेली आहे. त्यांना परतवून लावलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यावर अनेक शत्रू वेगवेगळ्या रूपानं हल्ला करत असतात. तर अशा या युद्धसंग्रामामध्ये शेतकऱ्याची दमछाक व्हायला लागली. शेतकरी मरतो करतो आणि शेवटी मलिदा हा व्यापारी वर्ग खातो. तसं शत्रू या स्वरूपामध्ये मानवच हा मानवाचा शत्रू आहे. कारण
कोण कुणाला वर येऊन देणं झालेला आहे. ठीक आहे बघा, जीव जात नाही म्हणून टाचा खोडायच्या. बळीराजाला शांत बसूनही चालत नाही. आजकाल पेरणीचं वारं सुरू आहे आणि बोगस बियाणं पुरवलं जात आहे. त्यामुळं शेतकरी आणखीन अडचणीत येत आहे.